निराधार भगिनीच्या सुखादुःखात सदैव साथ देणार माजी आमदार राजूभाऊ पारवे। उमरेड कोरोना काळात अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेक भगिनींचे संसार उघड्यावर पडले। अशा निराधार भगिनींना आपण सर्वतोपरी मदत केली असून यापुढे सुखादुःखात सदैव साथ देणार असा विश्वास माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी दिला। रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते। उमरेड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे सोमवारी राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने कोविड काळात निराधार झालेल्या महिलांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला गेला। राजूभाऊ पारवे यांनी कोविड काळात ज्या निराधार महिला होत्या त्यांचं पालकत्व स्वीकारत आज प्रत्येक बहिणीकडून रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून घेतली व त्यांचा भाऊ हा नेहमी त्यांच्या सोबत सुखादुःखात सोबत आहे असं वचन दिलं। यामधील काही बहिणीला राजूभाऊ पारवे यांनी त्याचा आधार गेल्यावर धीर दिला व त्याच्या पायावर उभं करून दिलं, त्यांना जॉब लावून देत त्याची परिस्थिती सुधारवली। आज त्या महिलांनी या भावाबद्दल आपले मत व्यक्त करत होते, त्यांचे आभार मानले। तसेच कार्यक्रमात महिलांना भेटवस्तूमध्ये साडी व ब्लँकेट देण्यात आले व एक नवीन उपक्रम राबवत आलेल्या सर्व महिलांच्या चिठ्ठ्या तयार करून लकी ड्रॉ करण्यात आले। त्यामध्ये पहिलं बक्षीस सोन्याची नथ, दुसरं बक्षीस मिक्सर व तिसरं बक्षीस कुकर देण्यात आले। त्यामुळे महिलांचा आनंद दुगुणित झाला। तसेच उमरेड येथे गारमेंट कॉलर मंजूर असून त्यामध्ये सर्व महिला भगिनींना रोजगार देण्यात असल्याचे मत राजूभाऊ पारवे यांनी व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक राजूभाऊ पारवे यांनी केले। तसेच मार्गदर्शक लेखक शीला दीक्षित, प्रमुख अतिथी हेमंत वाघमारे, तसेच सुषमा पारवे, सरपंच शालू गिल्लूरकर, नगराध्यक्ष हर्षा इंदूरकर, नगरसेविका निशा घुमरे, शारदा दूधपचारे, जयश्री धांडे, विद्या लेंडे, शीतल येळणे, वैशाली सोमनाथे, नेहा मानसरे, वर्षा धनजोडे, सुषमा देशमुख, तसेच दुर्गा वाडई, संगीता किरपण, कल्पना हवेलीकर, किन्मेश राम, शालिनी गवडी, रेणुका कमडी, पुष्पा कामगावकर व निराधार महिला उपस्थित होते।